जय शिवराय। पावसाचं थैमान बघता शेतकऱ्याची हाल झाली आहे। कोणत्या शेतकऱ्याच्या घरात पाणी स्वस्त आहे, कोणाच्या घरामध्ये पाण्यानं पुरी नदी तुंबली आणि आपल्या शेतीमालाचं शेतकऱ्याचं कसं होईल। शेतकऱ्यांचं पूर्ण माल हे झालं, पण पंचनामे करायला कोणी येत नाही। पण एक लक्षात ठेवा, गांजाची लागवड जर कधी आणि करायची ठरली आणि किंवा गांजाचं झाड एक तरी असलं ना, त्याच्या उसाला पुरं पंचनामा, त्या पोलीस प्रोटेक्शन, पोलीस पंचनामे, पूर्ण पंचनामा होतो। मग गांजाच्या झाडाचा पूर्ण पंचनामा करण्यासाठी पूर्ण टीम येऊ शकते, तर मग गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालांचा पंचनामा करण्यासाठी कोणी का बरं येत नाही। शेतकऱ्यांनी का फक्त आत्महत्या करायच्या का? आता इथून पुढे गांजाची लागवड करणार तेही सरकारला पत्र पाठवून गांजाची लागवड आम्ही सर्वजण करणार। कारण की एक शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी आणि एक शेतकऱ्याच्या बाजूने बोलण्यासाठी एकही मंत्री संत्री येत नाही। विचार करण्याची गोष्ट आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो, मग त्या शेतकऱ्याची एवढी हाल का बरं? अरे विचार करा, त्यांच्या घरामध्ये पाणी साचलं, त्यांचा एकही लाखानं खर्च करून जर कधी माणसाला स्थिती गंभीर्याने घेण्यासारखं सरकार घेत नाही। एक प्रश्न पडलेला आहे मला की कसं होईल त्या शेतकऱ्यांचं, कारण की त्या मालाला 1 लाख रुपये खर्च करून देखील सुद्धा आज जे पावसाने त्या पूर्ण मालाला झोडपून काढलं, पाण्या लेवलला आज ते पीक आहे। शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना पंचनामे देखील करायला कोणी येत नाही। विचार करण्याची गोष्ट आहे, त्या शेतकऱ्याचा जीव द्यायच्या पलीकडे दुसरी कोणती गोष्ट असू शकते? गांजाचं एक झाड देखील वावरामध्ये आढळलं, पूर्ण पोलीस प्रोटेक्शन सहित पंचनामा करण्यासाठी तुम्ही तिथे येतात। मग माझं जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिसरना निवेदनच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याने जगायचं का औषध घेऊन मरायचं? शेतकऱ्यांकडे फक्त एकच पर्याय राहिलाय, औषध घेऊन मेल्याच्या व्यतिरिक्त कोणताही उपायच नाही ना। हे सरकार शेतकऱ्यांच्या, गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब बंजारा, गोरगरीब धनगर 18 पगड जातीचे लोक शेती करतात, त्यांच्या पाठीमागे जर कधी हे सरकार नसेल तर मग हे सरकार काय कामायचं? आणि आज खरं एक गोष्ट समजली, शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही। तुमचे मोठे प्रकल्प गुजरातला नेऊन तुम्ही त्या लोकांचे फक्त आणि फक्त त्यांच्या लोकांचे पोट भरू शकता, कोणतेही सरकार असो। आज या शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आज खरं मी पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की या सरकारच्या जाहीर निषेधार्थ पूर्ण मराठवाड्यामध्ये, पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचंय। लवकरच आपण त्या आंदोलनाचा लढा उभा करणार आहोत आणि गांजाची लागवड करा। जिल्हा अधिकारी यांना मी पत्र पाठवून आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र पाठवून शेती मी गांजाचीच करणार, कारण की 3-4 महिन्यामध्ये लागवड करायची, 3-4 महिन्यामध्ये लाखोनं पैसा कमवायचा, याच्यानंतर शेतकरी जीव नाही देणार, शेतकरी कोणाच्या हाताळ येणार नाही। या सरकारचा जाहीर निषेध असो। आम्ही मराठा सेवक म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावरती उद्या ठीक 10 वाजता सिल्लोड येथे जाणार आहेत।